एका उद्योगपतीच्या बाल हट्टापायी, उद्योगपतीच्या मुलाच्या बाल हट्टापायी आमचा हत्ती चालला, याचं आम्हाला फार दुःख आहे. आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे, कुठल्याही प्रकारचं संयम आपण सर्वांनी राखायचा आहे. आपल्या सर्वांचा त्याचा एक मोठा आघात आहे, आपण समजावून घेऊया. परंतु सर्वांनी छातीवरती दगड ठेवून आपल्या माध्यमातून बदल करायचा आहे. महाराज मत अल्लाह माफ करे बंदू
मध्ये रस्त्याचा थांबा नका पुढे चला. करणार नाही, चला रस्ता मोकळा करा. करणार नाही. नांदणी मठातील माधुरी हत्तीनेला शेवटला सर्व लोक नांदणीतून साश्रू नयनाने निरोप देत आहेत. कुठेतरी लोकांच्या मध्ये एक हातबल झाल्याची भावना आहे. सर्व प्रकारची लढाई लढली, अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं, परंतु सुप्रीम कोर्टाने देखील कुठेही मठाच्या बाजूने न्याय केला नाही किंवा मठाचं ऐकून घेतलं नाही, धर्माचं ऐकून घेतलं नाही आणि हा हत्ती आता वंताराला जात आहे. एकंदरीत गेल्या 30-35 वर्षापासून नांदणीमध्ये हा हत्ती आहे. लहान मुलांच्या पासून ते आबाल वृद्धांच्या पर्यंत त्याच्यावर सर्व लोकांची माया होती आहे. पण आज ते जाताना फार मनाला वेदना होत आहेत. सर्वच धडधाकट लोक, धिप्पाड लोक सुद्धा त्यांच्या अश्रूंचा बांध फुटलेला आहे. आमचे महाराज जी जिनसिंग भट्टारक महाराज हे सुद्धा फार त्यांना अश्रू अनावर होत होते. त्यांना गेल्या काही दिवसापासून ते अस्वस्थ आहेत आणि कुठेही लोकांच्यात चैतन्य नाही आहे. एका उद्योगपतीच्या बाल हट्टापायी, उद्योगपतीच्या मुलाच्या बाल हट्टापायी आमचा हत्ती चालला. याचं आम्हाला फार दुःख आहे. एक 1300 वर्ष चालत आलेली परंपरा मोडून काढण्याचं काम कुठेतरी व्यवस्थेच्या मदतीनं झालं, ह्याचं आम्हा सर्वांना दुःख आहे. हा हत्ती जात असताना नांदणीकरांनी फार तळमळ व्यक्त केलेली आहे, फार तळतळाट व्यक्त केलेला आहे. ह्या हत्तीबरोबर जी एनर्जी जाणार आहे ती काही खऱ्याची नाही आहे. म्हणजे आम्हाला वाईट वाटतं की एवढ्या सर्व लोकांच्या भावना दुखवून एका व्यक्तीचं जर चांगलं करण्याचा हा कुठला घाट असू शकतो किंवा कुठला समान न्याय म्हणावा, हा प्रश्न सर्वच नांदणीकरांना पडलेला आहे. आज माधुरीला नेलं जाते याबद्दल आमच्या मनात प्रचंड वेदना झालेल्या आहेत. सर्वच लोकांच्या मनात वेदना आहेत. या सर्व गोष्टीत नांदणी गावात आज अक्षरशः शोक कळा पसरलेले आहे. लोक ओवाळत आहेत, हत्तीला नैवेद्य दाखवत आहेत, पण हे आता सर्व शेवटासाठी आहे, हे शेवट असणार आहे. ह्या कल्पनेनं लोकांच्या अश्रूंचे बांध फुटलेले आहेत आणि ह्या सर्व लोकांचा तळतळाट घेऊन त्या अंबानींना काय मिळणार आहे हे त्यांनाच ठाऊक. 1300 वर्षापेक्षा जास्त असं प्राचीन परंपरा असलेल्या जिनसेन मठ नांदणी या मठामध्ये 400 वर्षापेक्षा जास्त काळा हत्ती सांभाळण्याचा परंपरा आहे. हत्तीला आम्ही देवाप्रमाणे पूजणारी मंडळी आहोत आणि त्याची अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळ करणारी आम्ही मंडळी आहोत. तरी पण कायद्याचा सन्मान करणारे, कायद्याचा मान राखणारे आम्ही मंडळी आहोत. त्यामुळे आमच्या मठाचे मठाधीश जिनसेन स्वामीजी आणि आम्ही सर्व ट्रस्टी मंडळी आणि सर्व श्रावकांनी कोर्टाने दिलेला, सुप्रीम कोर्टाने आज जो निर्णय दिला की हा हत्ती वंताराकडे सुपूर्द करावा, त्या निर्णयाचा सन्मान करून आम्ही पोलीस प्रशासन आणि वन विभागाच्या मध्यस्थीनं वंताराचे आलेल्या टीमकडे हत्ती सुपूर्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय घेत असताना आमच्या मनावर दगड ठेवून भावनिकतेनं आमच्या भावना जोडलेल्या असल्यामुळं निर्णय घ्यायला लागला, पण निश्चितपणानं कायद्याचा सन्मान वाटून आम्ही तो निर्णय स्वीकारत आहे.